नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आपण घेतलेला आहे. ज्यावेळी तुम्ही जमीन किंवा प्रॉपर्टी किंवा घर ज्यावेळी विक्री करत असता, त्यावेळी विक्री करत असताना आपण कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने सदरची प्रॉपर्टी विक्री केली पाहिजे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी विकत असतो त्यावेळी महत्त्वाचा मुद्दा आपल्या एवढाच लक्षात येत असतो की मी जमीन त्यांना विकलेलं आहे, मला पैसे मिळाले पाहिजे. हा महत्त्वाचा एक मुद्दा आपण लक्षात घेत असतो. आणि दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते पैसे मला वेळेत ज्या दिवशी खरेदीपत्र होणार त्या दिवशी मिळालं पाहिजे, एवढंच फक्त आपल्या डोक्यात विषय असतो. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी नाही आहेत फक्त तुम्हाला पैसे मिळाले आणि त्यांना जमीन दिली म्हणजे अशा पद्धतीनं खरेदी व्यवहार पूर्ण झाला असा म्हणता येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जमीन विक्री करत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज या व्हिडिओमधनं शिकायला आणि पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी विकत असता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही प्रॉपर्टी विकणार आहे त्याच्याकडं पूर्ण पैसे घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत पूर्ण पैसे मिळत नाहीत तोपर्यंत सदर प्रॉपर्टीचा, घराचा किंवा जमिनीचा तुम्ही ताबा देता कामा नये. ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी आपण एखाद्याला विक्री करत असतो त्यापूर्वी आपण एक ॲग्रीमेंट टू सेल म्हणजेच करारपत्र करत असतो. त्या करारपत्रामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती वगैरे संपूर्ण दिली घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉपर्टीची विक्री केली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी प्रॉपर्टी विक्री करताय आणि त्यापासून तुम्ही जे काय तुमचे 2 लाख, 5 लाख, 10 लाख जे काय पैसे येणार असतात ते पैसे मित्रांनो तुम्ही अजिबात रोख घेऊ नका. काही खरेदी पत्रामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली असते की वेळोवेळी मला 5 लाख, 3 लाख, 2 लाख मिळाले, त्याच्यामध्ये मिळाले असं फक्त असतं, कोणत्याही प्रत्यक्षाचं ट्रान्झॅक्शन दिसून येत नसते. तर अशा पद्धतीनं कोणताही तुम्ही तुमची प्रॉपर्टी विक्री करताना अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन करू नका. तुम्ही जे काय पैसे घेणार आहात ते संपूर्ण पैसे एकतर तुमच्या बँक अकाउंटवरनं तुमच्या खात्यावर ट्रान्सफर झालं पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अग्रीमेंट करत असताना आपण आधी ॲडव्हान्स घेत असतो किंवा करारपत्रानुसार थोडंसं संस्कारपत्र करून संस्कार घेत असतो आणि त्यानंतर उर्वरित रक्कम ही खरेदीपत्रा दिवशी देण्यात येईल अशा पद्धतीनं त्यामध्ये नमूद करत असतो. तर मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही खरेदीपत्राला जाणार त्या दिवशी सदरचं पैसे तुम्ही अजिबात रोख म्हणून घेऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे चढवा. समजा ऑनलाईन नसेल तर तुम्ही डी काढा, डीवरून तुम्ही पैसे घेऊ शकता. आता सर्वसामान्य लोकांचं काय होतं, डी काढा, मग त्याचं जे काय पैसे कट होतात ते पैसे भरा, मग ही किरकोळ गोष्ट पैसे कट होता म्हणून काही लोक काय करतात, डी काढण्याचं नाकारतात आणि काही जे खरेदी तुमची जमीन घेणार आहेत ती लोक येतात आणि तुम्हाला चेक देतात आणि चेक देताना तुम्हाला वाटते की 100% आपल्याला पैसे मिळालं आणि तुम्ही बिंदास राहता. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊन बँकेत पैसे भरता त्यावेळी अनेक कारणं असतात चेक बाउन्स होण्याचं. तर काही कारणामुळे तो चेक बाउन्स झालेला असतो. बाउन्स झाल्यानंतर मग तुम्हाला डोक्यात प्रकाश पडतो की अरे मी काल चेक घेतला होता आणि पैसे खात्यावर जमा नाहीत आणि मग तो समोरचा देणारा टोलवाटोली करायला लागतो. तुम्ही तर पोझिशन दिला असता किंवा घर असेल तर त्या घरात ते स्वतः राहिलेले असतात आणि अशा वेळी मग कोर्टामध्ये जावा, कोर्टानं चेक बाउन्सची केस दाखल करा, 2-3 वर्षे केस लढा, पैसे मिळालं तर मिळालं. काही जणांचं असं असतं की नाही, चेक दिला म्हटल्यानंतर खरेदीपत्र रद्द होऊ शकतो. मित्रांनो, हा पहिला डोक्यानं गैरसमज काढून टाका की खरेदीपत्रा दिवशी चेक दिलाय, चेक व्यवहार हा वेगळा राहतो, प्रॉस्पेक्टिव्ह राहतं आणि खरेदी पूर्ण व्यवहार झाला त्यावर तुमच्या खरेदी पूर्ण झाला म्हणून सह्या असतात. त्यामुळं त्याच्यासाठी पैसे देणारं त्यामध्ये कोणतं कलम घडले ते फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असताना दुसऱ्याची प्रॉपर्टी किंवा दुसऱ्याला विकत असताना फार महत्त्वाची ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं समजा घेणारा तुमची प्रॉपर्टी किंवा तुमचं घर घेणारा हा एखाद्या कंपनीमध्ये सर्व्हिसला असेल किंवा त्याची स्वतःची कंपनी असेल आणि त्या कंपनीचा चेक जर तुम्हाला देत असेल सदरच्या प्रॉपर्टीबद्दल, अजिबात स्वीकारू नका. कारण कंपनीचा चेक
हा, जर कंपनीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करत असतील तर तुम्ही कंपनीचा चेक घेऊ शकता. तो जर व्यक्ती स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी घेत असेल तर त्या व्यक्तीच्या नावालाच तुम्हाला चेक घेणं किंवा तुमच्या ऑनलाईन पैसे घेणं गरजेचं आहे. ती व्यक्ती तुम्हाला 420 कलमाखाली अडकू शकते की सदरची प्रॉपर्टी मी रोख पैसे देऊन घेतलेला आहे आणि माझ्या कंपनीचे पैसे ह्यांना वापरण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी दिले होते आणि ते सदर पैसे ती कोर्टातनं तुमच्यावर 420चा गुन्हा दाखल करून काढू शकते आणि 420च्या गुन्ह्याला साधारण कमीत कमी 7 वर्षे शिक्षा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही खरेदी जमीन देत असताना फार मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी काय कागदपत्र खरेदी देत असताना त्या व्यक्तीला जी देणार आहात ती तुम्ही खरेदी पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स खरेदी घेणाऱ्याला देऊ नका. त्याची PDF देऊ नका. त्यांना तुम्हाला द्यायचंच असेल तर झेरॉक्स प्रती द्या आणि त्या झेरॉक्स प्रतीसुद्धा उभ्या आडव्या अशा त्याच्यावर खाडाखोड मारा आणि सदरची प्रत बरोबर आहे पण खाडाखोड केलेले आहे अशा पद्धतीनं त्याच्यावर लिहून जरी दिलं तर चालेल, पण ओरिजिनल स्कॅन करून किंवा कलर झेरॉक्स अजिबात देऊ नका. त्यामुळं सदर प्रॉपर्टीचा तुमच्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळं पुढची व्यक्ती स्कॅन करून घेऊ शकते, PDF करून घेऊ शकते. कलर कॉपी स्कॅन अजिबात कॉपी देऊ नका. अशा पद्धतीनं तुम्ही समजा पुढची व्यक्ती तुम्हाला तुमची व्हेरिफिकेशन मला करायचे आहेत आणि कागदपत्र द्या त्यानंतर आपण प्रॉपर्टीचं डिलिंग करूया असं जर म्हणत असतील किंवा व्यवहार करूया म्हणत असतील, अजिबात कागदपत्र देऊ नका. जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही स्वतः कागदपत्र घ्या, समोर त्यांच्या जावा किंवा त्यांना तुमच्याकडे याय सांगा आणि समोरल्या समोर कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करून घ्या. अंधळा विश्वास ठेवून सदरची कागदपत्र खरेदी पूर्ण होईस तोपर्यंत दुसऱ्याच्या ताब्यात अजिबात देऊ नका. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही स्कॅन वगैरे करणार आहे ते किंवा तुमच्या प्रॉपर्टीचं काही ग्राहक असे असतात की मी तुमच्याकडून प्रॉपर्टी विकत घेतो आणि मला त्या प्रॉपर्टीवर कर्ज काढायचं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला करारपत्र करत असतात. ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीनं जर व्यवहार मान्य असेल तर तुम्ही एक काम करा, प्रॉपर्टीचे जे संस्कारपत्र करणार आहे किंवा करारपत्र सुरुवातीचं संस्कारपत्र करणार आहे त्यामध्ये असं नमूद करा की सदरची प्रॉपर्टी माझी व्यवस्थित आहे. त्या व्यवस्थित प्रॉपर्टीवर पुढची व्यक्ती कर्ज काढून घेणार आहे आणि कर्ज काढून घेत असताना माझ्या प्रॉपर्टीचा जर काय प्रॉब्लेम असेल आणि सदरचं कर्ज मंजूर झालं नसेल तर त्यावेळी सदरचं खरेदीपत्र रद्द होईल अशा पद्धतीनं त्यामध्ये नमूद करा. काय होतंय मित्रांनो, एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते, मी प्रॉपर्टी खरेदी करणार आहे म्हणते आणि त्यावर एखाद्या बँकेचं कर्ज काढणार आहे म्हणते. त्यावेळी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. समजा ते बँकेचं कर्ज काढणार असेल त्या व्यक्तीला घ्या, तुमचे कागदपत्र घ्या, तुम्ही त्यांच्याबरोबर बँकेत जावा आणि बँकेचं तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स दावल्यानंतर अप्रुव्हल घेऊ शकता की सदर प्रॉपर्टीवर आम्ही कर्ज देऊ शकते. त्यानंतर तुमचा व्यवस्थित व्यवहार खरेदीपत्राचा करू शकता. अन्यथा काय होतं, सदर व्यवहार करत असताना त्या व्यक्तीला तुमच्या प्रॉपर्टी कर्ज मिळू शकतं किंवा त्यांचं सिबिल खराब असू शकतं, ती कुणाला तरी जामीनदार असू शकतात, त्यांना अन्य कारणामुळं कर्ज बँकेतनं उपलब्ध होऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही करारपत्र करून किंवा संस्कारपत्र करून अडचणीत येऊ शकता आणि ज्यावेळी तुम्ही अडचणीत येतात त्यावेळी ती पार्टी दुसरी कोर्टात जाऊ शकते. त्यामुळे सदर प्रॉपर्टीवर तुमच्या जर विक्री करणाऱ्या कर्ज काढणारी पार्टीनं जर तुमची प्रॉपर्टी घेणार असेल तर ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही प्रॉपर्टी विकत असताना ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर, तुमच्या बायकोच्या नावावर किंवा मुलांच्या नावावर जर असेल किंवा वडिलांच्या नावावर असेल, त्यामध्ये सामायिक तुम्ही जर खातेदार असाल तर तुम्ही पुढच्या व्यक्तीकडून ज्यांना विक्री करणार आहे त्या व्यक्तींच्याकडून तुम्ही सगळ्यांच्या नावावर पैसे सामायिकरित्या घेतलं पाहिजे. अन्यथा पतीपत्नीचं नाव आहे आणि पतीनंच नुसतं पैसे घेतलेत असं करू नका. त्यावेळी भविष्य काळामध्ये तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्याच पद्धतीनं त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, पैसे घेत असताना कोणत्याही प्रकारचा चेक घेऊ नका. चेक बाउन्स होऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे,
ज्यावेळी तुम्ही प्रॉपर्टी दुसऱ्याच्या ताब्यामध्ये किंवा विक्री करणार असता त्यावेळी तुम्ही त्या प्रॉपर्टीचा ताबा लवकर देऊ नका जोपर्यंत तुमचं खरेदी खत पूर्ण होत नाही. आता काय होतंय, एक माणुसकी असत्या, ओळख झालेल्या असत्या किंवा शेजारचा कोणतरी प्रॉपर्टी घेत असतोय, तो म्हणतो चला आम्ही संस्कारपत्र केले, आता आम्हाला ताबा द्या आज रोजी. अशा पद्धतीनं कोणताही व्यवहार करू नका. संस्कारपत्र करतात, पैशाची जोडणी होत नाही आणि तो ताबा तुमचा अडकून पडतो, त्यांना बाहेर काढायची अडचण होते. खरेदीपत्र बाजूलाच राहिलं, त्यांना ताबा दिल्यानंतर त्या घरातून तुम्हाला बाहेर काढायचं किंवा त्या जमिनीतून तुम्हाला बाहेर काढायचं, हा प्रयत्न लिटिगेशन कोर्ट कचेरी निर्माण होतात आणि खरेदी पूर्ण होत नाही. तुम्हाला जी पैशाची गरज असते ती पैशाची गरज निघत नाही. त्यासाठी खरेदीपत्र पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा तुमच्या जमिनीचा, घराचा, काही जागेचा तुम्ही अजिबात मित्रांनो ताबा देऊ नका. व्यवहार पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ताबा देऊ नका. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, समजा तुमचा दुकान गाळा आहे तो तुम्ही विक्रीसाठी काढलेला आहे आणि दुकान गाळ्यामध्ये जर दुसरा तिराईत भाडेकरू त्यामध्ये असेल तर तुम्ही संस्कारपत्र करत असताना त्या संस्कारपत्रामध्ये असं नमूद करा की जी काही प्रॉपर्टी तुम्ही विक्री करणार आहे, जे काय तो दुकान गाळा विक्री करणार आहे त्या दुकान गाळ्यामध्ये आता सध्या भाडेकरू राहत आहे आणि सदरचा भाडेकरू खाली झाल्यानंतर किंवा मुदत संपल्यानंतर त्या दिवशी आम्ही सदरचे हे करारपत्र पूर्ण करणार आहे. त्यामुळं तुम्ही भविष्यकाळामध्ये जे काही तुमचा व्यवहार पूर्ण होणार आहे त्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही व्यवहार करत असताना महत्त्वाचं करारपत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. आता मित्रांनो असा विषय होतो, तुम्ही प्रॉपर्टी विक्री करायला काढलेली असते आणि तुमच्या गाळ्यामध्ये भाडेकरू असतो आणि ज्यावेळी जो विक्री तुमची प्रॉपर्टी घेणार असतो तो तुम्हाला ज्यावेळी भेटा येतो आणि खरेदीपत्र पूर्ण करूया म्हणतो त्यावेळी तुमचं आणि भाडेकरूचं सरासरी असं मत असतं की सदरची प्रॉपर्टी जर विक्री करण्यासाठी काढलेली असेल किंवा काढणार असाल तर मी ती सदरची प्रॉपर्टी घेतो असं एक भाडेकरूंचं सर्वसाधारण मत होत असतं. पण त्यावेळी तो भाडेकरू जर चांगला असेल तर तो ते जागा तुमची खाली करेल, नसेल तुम्ही ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी विकणार आहे तुमच्या जागेबद्दल चुकीची माहिती तुमच्या घेणाऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. त्या जागेमध्ये भुताटकी आहे किंवा ही जागा लाभत नाही किंवा जागा खराब आहे, अन्य काहीही कारणं भाडेकरू सांगू शकतो, कारण त्याला ती प्रॉपर्टी मिळवायची असते. अशा पद्धतीनं भाडेकरूंनी तुमच्यामध्ये वाद निर्माण होऊन सदरची प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये जाऊ शकते. त्यामुळं किंवा भाडेकरू सांगतोय की तुम्ही कितीनं व्यवहार तुमचा झाला आहे आणि एवढा व्यवहारला इथे किंमतच नाही, याच्यापेक्षा कितीतरी कमी ना ह्या भाड्याची जागेची किंमत होती. अशा पद्धतीनं सुद्धा भाडेकरू चुकीच्या पद्धतीनं तुमच्या जो काही प्रॉपर्टी घेणार असेल त्यांना माहिती देऊ शकतो. त्यामुळं प्रॉपर्टीची विक्री करत असताना ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जर प्रॉपर्टी घेणाऱ्या व्यक्ती 2 किंवा 3 असतील तर त्या घेणाऱ्या व्यक्ती 2 किंवा 3 त्यांचं पॅन कार्ड असणं, आधार कार्ड असणं आणि त्या स्वतः जागेवरून तुम्ही त्यांच्यावर खरेदी करणं आणि त्यांच्या संपूर्ण जणांच्या नावानं पैसे आपल्या नावावर ऑनलाईन व्यवस्थित देणं ही काळजी महत्त्वाची घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही तुम्ही करारपत्र करणार असाल त्यामध्ये बँकेचं कर्ज काढून प्रॉपर्टी घेणार आहेत का रोख घेणार आहेत ह्याचा करारपत्रामध्ये उल्लेख करणं मित्रांनो गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, जाता जाता सांगणं एवढेच की तुम्ही प्रॉपर्टी विक्री करत असताना कधीही रोखीचा व्यवहार करू नका. एका केसमध्ये असे झाले, परवा 7 लाख रुपये करारपत्र झाल्यानंतर पैसे देताना समोरच्या व्यक्तीनं फोटो काढलेत आणि त्यानंतर सदरचे फोटो काढल्यानंतर आता ती व्यवहारमध्ये काय झालं नाही, पण हे बेकायदेशीर अशा पद्धतीचं जर ट्रान्झॅक्शन झालं तर तुम्ही भविष्य काळामध्ये इन्कम टॅक्स किंवा इतर काही अडचणीमध्ये येऊ शकता. त्यामुळे जो काही व्यवहार करायचा असेल तर कायदेशीर पूर्ण करा. बेकायदेशीर व्यवहाराच्या कुठल्याही नादाला लागू नका. जे काही पैसे तुम्हाला स्वीकारायचे आहेत खरेदी विक्रीचे ते तुम्ही तुमच्या खात्यावर, बँक खात्यावरच घ्या. त्यामुळे तुमचा भविष्य काळामधील संपूर्ण व्यवहार हा कायदेशीर होईल आणि बेकायदेशीर व्यवहार करण्याच्या अजिबात नादाला लागू नका आणि चुकीच्या पद्धतीनं कुठलीही तुमची प्रॉपर्टी खरेदी देऊ नका. जे काही पैसे तुम्हाला घ्यायचे असतील ते बँक थ्रू, बँकेच्या व्यवहारातूनच घेतले पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी खरेदी घेणारा, समजा पॉवर पॅटर्न 2 जर
तुमची प्रॉपर्टी खरेदी घेत असेल, घेणारी पार्टी वेगळी असेल आणि पॉवर ऑफ अटर्नी जर दिलेली असेल तर अशा गोष्टीमध्ये सुद्धा पॉवर ऑफ अटर्नी चालते. पण समजा आज खरेदी आहे आणि काल जर पॉवर ऑफ अटर्नी घेणारा व्यक्ती जर मयत झालेला असेल तर तुम्ही भविष्य काळामध्ये फार अडचणी देऊ शकता. त्यामुळे शक्यतो खरेदी देत असताना तुम्ही जी घेणारी व्यक्ती आहे ती समोरल्या समोर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमची प्रॉपर्टी विक्री करत असताना, मग घर असू दे, शेती असू दे, जमीन असू दे, कोणतीही तुमची मालमत्ता विक्री करत असताना बऱ्याच गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक ध्यान देणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.